सत्यशोधक शेतकरी सभा, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक महिला सभा तर्फे जन आंदोलनाची संघर्ष समिती शाखा साक्री, तालुका साक्री, जिल्हा धुळे तर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ दिल्ली सरहद्दीवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासंदर्भात निदर्शने करण्यात आली। सदर निवेदनात म्हटले आहे की नुकतेच 26 व 27 नोव्हेंबर रोजी कामगार संघटना संयुक्त कृती समिती व जन आंदोलनाची संघर्ष समिती यांनी देशव्यापी संप आंदोलन केली होती। त्यानंतरही केंद्र सरकारने 3 कृषी विधेयक कायद्यात बदल केला नाही। त्यामुळे पंजाब व हरियाणा, उत्तर प्रदेश या ठिकाणचे शेतकरी आंदोलनकर्ते दिल्लीच्या सीमेपर्यंत आले। त्यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने दडपशाहीचा पुरस्कार करून प्रयत्न केला। कडाक्याच्या थंडीत पाण्याचे फवारे मारले, अश्रुधारा, लाठीचार्ज करण्यात आला। अमानुषपणे शेतकऱ्यांचे व आंदोलनाचे चिरडण्याचा प्रयत्न यावेळेस करण्यात आला, तरी देखील निर्धाराने शेतकरी तेथून हटले नाहीत। अडविले त्याच ठिकाणी ठिय्या मांडून आंदोलन केले। केंद्र सरकार म्हणते की सीमेवरचे आंदोलन हे फक्त पंजाब व हरियाणा येथील शेतकऱ्यांचे आहे। उर्वरित देशातील शेतकऱ्यांना आम्ही केलेले कायदे मान्य असल्याने ते या आंदोलनात नाहीत, ही गोष्ट ती आहे व म्हणून या निवेदनाद्वारे यावेळी सीमेवरील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व 3 कायदे तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी जन आंदोलनाचे संघर्ष समितीतर्फे शाखा साक्री, धुळे तालुका यांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे। यात प्रमुख मागण्यांमध्ये केंद्र सरकारने पारित केलेली 3ही शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी विशेष संसदीय अधिवेशन बोलवून त्यात हे कायदे रद्द करावेत, शेतमालाला किमान हमीभाव देण्यासाठी कायदेशीर तरतूद करावी, स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करावी, शेतकऱ्यांवरील दहशतवाद थांबवावा, आंदोलनकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, लोकशाही व संविधानाचा आधार राखून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे व सन्मानाने संवाद साधावा, वीज विधेयक 2002 मागे घेण्यात यावे अशा विविध मागण्यांसंदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। सदर निवेदन देतेवेळी कॉम्रेड सुभाष काकुस्ते, किरण पवार, वंजी गायकवाड, मनसाराम पवार, यशवंत माडचे, अशफाक कुरेशी, पोपट माडचे, हिरनाथ चव्हाण, शांताराम पवार, शिवाजी मोरे, कुमऱ्या सोनवणे, दिलीप गवडी, नवल ठाकरे, शानाभाऊ धनगरे, महेंद्र सोनवणे, देवराज चव्हाण, पबलू मोसमे, रतन सोनवणे, सुरेश दावलशे, गुलाब चव्हाण आदी सर्वच पदाधिकारी, संघटनेचे कार्यकर्ते व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली। तर या संसदेत मंजूर केलेले शेतकरी विरोधी 3 विधेयके मागे घेण्यासंदर्भात शेतकरी वाचव अभियान यावेळेस राबविण्यात आले। सत्यशोधक महिला सभेचा बोला लाल बावटे लढेंगे हम सब शेतकरी विरोधी कायदे रद्द झालेच पाहिजे, शेतकरी विरोधी कायदे रद्द झालेच पाहिजे, शेतकरी विरोधी कायदे रद्द झालेच पाहिजे, शेतीमालाला रास्त भाव मिळालाच पाहिजे, शेतीमालाला रास्त भाव मिळालाच पाहिजे, झालेच पाहिजे। नरेंद्र मोदी शेतकरी विरोधी, नरेंद्र मोदी शेतकरी विरोधी, पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांना तुम्हा केले नाही हो, हम तुम्हारे साथ हैं, पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांना तुम्हा केले नाही हो, हम तुम्हारे साथ हैं। काकुस्ते, महाराष्ट्र राज्य शेतकरी श्रमिक संघटनेचा मी अध्यक्ष आहे। या ठिकाणी सत्यशोधक कष्टकरी सभेच्या वतीने दिल्लीला जे शेतकऱ्यांचं आंदोलन चाललेलं आहे त्याला पाठिंबा आणि त्याचप्रमाणे सरकारला कलेक्टरांच्या मार्फतीने त्या ठिकाणी पंतप्रधानांना निवेदन देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत। आम्ही ते निवेदन दिलेलं आहे। या निवेदनात आम्ही असं म्हटलेलं आहे की निव्वळ पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी त्या ठिकाणी सीमेवर नाहीत, देशातल्या सर्व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे आणि या शेतकऱ्यांच्या पाठिंब्याकरता लवकरच त्या ठिकाणी राज्यातनं मोठी त्या ठिकाणी रीग लागणार आहे। तेव्हा केंद्र सरकारला आम्ही त्या ठिकाणी बजावू इच्छितो की निव्वळ पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचा प्रश्न नाही, तर या ठिकाणी
महाराष्ट्रातले नसेल तर त्या ठिकाणी मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्र, त्या ठिकाणी उत्तर प्रदेश या सगळ्याच राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे आणि ते सगळेजण त्या ठिकाणी दिल्लीकडे जर आलेत तर तुमची मोठी पंचायत होऊन जाईल. त्याऐवजी तुम्ही ताबडतोबीने आज जी काही बैठक आहे या बैठकीमध्ये हे जे 3 शेतकरी विरोधी कायदे आहेत ते रद्द करा आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांकरता नंतर चर्चा करत राहा. पण आज प्रामुख्याने हे कायदे रद्द झालेच पाहिजे अशी मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे.